रत्नागिरी के दहिवली भूस्खलन हादसे में मृतकों के परिजनों को महाराष्ट्र सरकार ने 4-4 लाख रुपए आर्थिक सहायता देने की घोषणा की है। मलबे में फंसे 2 लोगों की तलाश जारी है, जबकि एनडीआरएफ ने उनके जीवित मिलने की संभावना बेहद कम बताई है। एक महिला को सुरक्षित बचा लिया गया। पालक मंत्री उदय सामंत ने कहा कि भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए विशेषज्ञों से अध्ययन कराया जाएगा। मी सकाळीच ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दहिवलीमध्ये सेलारवाडीत त्या ठिकाणी स्वतः भेट दिली। 3 व्यक्ती या काढल्या गेल्या होत्या, त्याच्यातल्या एका महिलेला बाहेर काढण्यामध्ये एनडीआरएफ यशस्वी झालेला आहे। 2 ज्या व्यक्ती काढल्या गेलेल्या आहेत, ईश्वराकडे आपण प्रार्थना करू की त्या जिवंत असल्या पाहिजेत, परंतु एनडीआरएफने ती शंका तसं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि भरपूर तास आता होऊन गेलेले आहेत आणि त्या जर मृत झाली असतील त्यांना तातडीनं नैसर्गिक आपत्तीसाठी ते 4 लाख रुपये आपण देतो, ते देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। कशेडी घाटामध्ये ज्या घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना शासन तर निधी उपलब्ध करून देईलच, परंतु शिवसेनेमार्फत देखील आम्ही मदत केलेली आहे। खेडच्या बाजारपेठेला देखील मी भेट दिलेली आहे आणि आता मी चिपळूणमध्ये आहे। आता सगळी जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। पाऊस कमी झालेला आहे, भविष्यात जास्त पाऊस जर आला तर यंत्रणा सतर्क आहे। लँडस्लाइडचं कारणच शोधणं गरजेचं आहे, कारण कशेडी घाटामध्ये लँडस्लाइड झाली, असं आपण दरड कोसळली असं आपण अनेक वेळा दाखवलंय। काल मी देखील बघितलं, पण आज मी व्हिजिट केल्यानंतर माझ्या लक्षात आलं घाटामध्ये कुठेही दरड कोसळलेली नाही। सपाट जो रस्ता आहे त्या सपाट रस्त्यापासून जवळजवळ डाव्या बाजूला 150 ते 200 मीटरवर डोंगर आहे, तो डोंगरच शिफ्ट झालाय आणि डोंगर शिफ्ट होऊन रस्त्यावर आलेला आहे। त्याच्यामुळे याची कारणं काय आहेत ही शोधावी लागतील आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन। म्हणजे मी अनेक वेळा सांगतो की टेक्निकली दृष्ट्या चिपळूणचे सगळे नागरिक आणि विशेषतः सगळे पत्रकार हे आमच्यापेक्षा प्रगल्भ आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही। परंतु विसर्ग चालू नसताना देखील जो पाऊस अन्य ठिकाणी पडलेला आहे त्याचं पाणी देखील त्या ठिकाणी आलंय। मी आज पुन्हा एकदा प्रांतांकडनं सगळ्यांकडनं माहिती काढलेली आहे। आपल्याला पूर्वी जे अपेक्षित होतं की एवढं पाणी वर चढेल किंवा त्याच्यापासून धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती आता चिपळूणमध्ये राहिलेली नाही। चिपळूणच्या लोकांचं जीवन सुरक्षित करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत, परंतु असं असताना शेवटी तो निसर्ग आहे, त्याच्यामुळे निसर्गावर देखील विसंबून न राहता आपण देखील स्वतःची प्रिकॉशन घेतली पाहिजे। मी स्वतः आता परशुराम आता घाटावर थांबून आलो। कदाचित तुम्हाला असं वाटेल मी प्रत्येक त्याला तुम्हाला क्रॉस करतोय, तर माझी विनंती आहे की तुम्ही तिथे एक थोडी जर व्हिजिट केली आता 2 दिवसामध्ये, तर त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात येईल। आणि परशुराम घाटाची लँडस्लाइड कुठची झाली, इकडची झाली नाही, वरची झाली। इथे सांगतो ना मी तेच सांगतो, म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही जरा एकदा पुन्हा एकदा ते बघण्याची गरज आहे। मी स्वतः आता जाऊन बघून आलो, मी तिथल्या टेक्निकल लोकांना देखील विचारलेलं आहे, त्याच्यावर उपाययोजना कॉन्क्रीटची वॉल बांधणं हे देखील मला माहिती आहे, परंतु हे सगळे पैसे जेव्हा मंजूर होतील त्यावेळी आपण करू। परंतु आता त्यांनी प्रिकॉशन म्हणून अनेक उपाययोजना 2 दिवसात केल्यात, त्या देखील बघणं आपण गरजेचं आहे।